शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. लोणार अभयारण्याचा 25वा स्थापना दिन उत्साहात साजरा. स्थापना दिनानिमित्त पर्यावरणपूरक सायकल रॅलीचे आयोजन. 8 जून 2000 साली स्थापन झालेल्या लोणार अभयारण्याने आज आपली 25 वर्षे पूर्ण केली. वन्यजीव विभाग लोणार अभयारण्याचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यासाठी मी लोणारकर टीम, लोणारवासी या विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यानिमित्ताने पर्यावरणपूरक सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅली 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. रॅलीला वन्यजीव विभागाचे विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. वनकुटीवरून रॅलीला सुरुवात करून प्राचीन स्मारके व वारसा स्थळे असलेले धार, अन्नछत्र, लिंबी बारव, दैत्य सुदन मंदिर, पर्यटक सुविधा केंद्र या ठिकाणाहून होत गावांमधून परत वनकुटीवर स्वच्छता मोहीम हाती घेऊन छोट्याशा कार्यक्रमाने रॅलीची सांगता करण्यात आली. आज आपल्या लोणार सरोवराला, अभयारण्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आता लोणार सरोवर बऱ्यापैकी प्लॅस्टिक मुक्तही झालेलं आहे आणि बरेचसे चांगले पर्यटक आता लोणारला अभ्यासासाठी येत आहेत व इथे वेगवेगळ्या वस्तूंचा शोध ते लावत आहेत. बाहेर विदेशातूनही पर्यटक येत आहेत. विदेशी पर्यटक येण्याचं विदर्भातील एकमेव ठिकाण आपलं लोणार सरोवर आहे आणि आज याचा 25वा वर्धापन दिन आत्ताच आपण साजरा केलेला आहे. आज 8 जून 2025 आज आपल्याला या लोणार अभयारण्याला 25 वर्ष पूर्ण झालेत. खरं तर लोणार सरोवराची ढाल असलेलं आपलं हे लोणार अभयारण्य आणि आज हा रौप्य महोत्सवी वर्ष वर्धापन दिवस. या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आज संपूर्ण या लोणारचे विद्यार्थी, लोणार शहरवासी, मी लोणारकर टीम, त्यांची सर्व लोक या सर्वांनी मिळून आज शहरामधून सायकल रॅली काढण्यात आली. आज लोणार वन्यजीव अभयारण्य याला रौप्य महोत्सव या ठिकाणी आम्ही संपन्न केला. संपन्न करायचं कारण असं 2-3 दिवसापूर्वी समजलं की 25 वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं आपलं हे जे लोणार आहे याचा जो आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्या सरोवराला कुठं आज लोणार वन्यजीव अभयारण्य रौप्य महोत्सव वर्ष. आज या निमित्त आम्ही लोणारमध्ये सायकल रॅली काढली होती. सायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊन मला खूप आनंद झाले आणि यानंतर आम्ही प्लॅस्टिक मुक्त राहणार आणि प्लॅस्टिकचा वापर नाही करणार.